नवरी मिळे हिटलरला या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की लीला फारच खुश झालेली असते की तिची आता एजेपासून सुटका होणार आहे. दुर्गाने तिला मदत करण्याचं ठरवलेलं असतं म्हणून लीला फार खुश असते. इकडे एजे विचार करत असतो की मी लीलावर प्रेम करू शकत नाही, पण तिला कमीत कमी त्रास देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. इकडे लीला फुलांचा बुके घेऊन एजेला भेटायला आलेली असते. ती धडपडते आणि एजे तिला सावरतो. हे सर्व आजी पाहत असते. आजी देवाकडे प्रार्थना करते की देवा लीला आणि एजेंची अशीच जवळीक वाढत राहू दे. लीलाने आणलेला गुलाबाच्या फुलांचा बुके एजे स्वीकारतो, तिला थँक्यू म्हणतो आणि तिथून निघून जातो. इकडे दुर्गा लीलाला म्हणते की तू इथे कशाला आली आहेस आणि तू इथे अजिबात यायचं नाही. मेहंदीचा कार्यक्रम होईपर्यंत तू इथे यायचं नाही, नाहीतर आपल्या दोघींवर संशय येईल. इकडे साळुंखे लीलाच्या घरी आलेला असतो आणि लीलाच्या आईला पैसे दिलेले असतात. ते पैसे तो न्यायला आलेला असतो. साळुंखे आता लीलाच्या घरी फार मोठा गोंधळ घालणार हे बघणं खूप रंजक ठरणार आहे. आणि याची थोडीसुद्धा कल्पना मावशी आईला नसते की एजेला सर्व कळालेलं आहे. साळुंखेला सर्व कळालेलं आहे की लीलाचा आणि एजेचा साखरपुडा झालेला आहे. आता साळुंखे काय नवीन प्लॅन करणार, तो लीलाला आणि लीलाच्या घरच्यांना आता नक्कीच कोणत्या तरी मोठ्या अडचणीमध्ये अडकवणार हे बघणं खूप रंजक ठरणार आहे. पाहत रहा नवरी मिळे हिटलरला.